गुडगुली सलामीची जोडी मैदानामध्ये पहिला चेंडू शॉर्ट मिड ऑनला झेल होतोय पहिला हादरा पहिला भगदाड पडतोय वहाल संघाला 0 या धावसंख्येवर निश्चितच मनोबल कुणाल मडवीचा उंचावलेला असेल चांगला चेंडू ज्या पद्धतीने ट्रीटमेंट करायला हवा होता त्या पद्धतीने ट्रीटमेंट न होता सरळ शॉर्ट मिड ऑनला चेंडू झेल होतोय पहिला हादरा झुंबड 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 झुंबडी ग माझा काळा कोंबडा तुझी लाल कोंबडी ग आमचा काळा कोंबडा तुमची लाल कोंबडी ग धन्यवाद मास्टर तर ज्याला क्रिकेटचा वंडर वॉइस समजला जातो वन मॅन आर्मी वहाल संघाचा रोशन नाईक ही विकेट फार महत्वाची जबरदस्त अशी विकेट असेल ती चिरला संघासाठी दरम्यान बघायचंय ऋषी नाईक काय करतोय आणि क्लेज बोल ज्याच्यावर वहाल संघाची पूर्ण मदार होती तो ऋषी नाईक सपशेल अपयशी ठरतोय आणि चाहत्यांना मात्र नाराज करतोय तंबूचा रस्ता दाखवलाय ऋषी नाईकला अशा प्रकारे 0 या धावसंख्येवर 2 गडी बाद करण्यामध्ये कुणाल मडवीला यश मिळतोय जबरदस्त गोलंदाजी भेदक तिखट टिचून मारा करताना दिसतोय कुणाल मडवी चिरला संघाचा धन्यवाद अनहट्रिक कुणाल मडवी दरम्यान ऋषी नाईकची जागा सांभाळण्यासाठी बिपिन पावशे बऱ्याचशा वर्षाचा अनुभव असलेला अनुभवाने परिपक्व ज्याच्या नसानसामध्ये क्रिकेट विणलेला आहे तो बिपिन पावशे काय घडतोय ते बघायचं आहे कुणाल मडवी हॅट्रिक घेण्यामध्ये यश मिळवतोय की ही हॅट्रिक रोखण्यामध्ये हे अश्वमेध रोखण्यामध्ये बिपिन पावशे यशस्वी होतोय दरम्यान कुणाल मडवी आणि हॅट्रिक अजूनही 0 धावसंख्येचा वहाल संघाकडनं फोडला गेलेला नाहीये चांगला चेंडू खोलगट डबल चेंडू जोरदार अफेल होतोय बघायचंय अफेल जोरदार होता उत्साह होता परंतु पंच आमचे तटस्थ आहेत एक जाणकार पंच आहेत मात्र चेंडू निर्धाव जातोय निश्चितच गोलंदाजाचं यश हे सगळ्यांना आवडणारं आहे 7व्या आसमानावर पोहोचणारं यश आपल्याला दिसतो आहे मैदानात बघायचं पुन्हा एकदा कुणाल ची ही रन दरम्यान षटकार या षटकारानं संघाचं खातं उघडतोय तो आणि वहाल संघ जर जिंकला तर बेटे मुंबई गरबारन साहेब यांच्याकडनं 5,000 रुपयाचं इनाम वहाल संघासाठी आलंय बघायचंय काय घडणार हे 5,000 रुपयाचं इनाम मिळणार आहे की नाही ते काही काळातच आपल्याला समजणार आहे दरम्यान गोलंदाज आहे कुणाल जबरदस्त चेंडू कॅच होता कॅच ड्रॉप होतोय चेंडू लॉग ऑन करतोय सीमारेषेकडे चेंडू अडवला जातो दरम्यान 2 धावा पळून काढतात चित्याची चपलाई आणि हरणाचा वेग साध्य होतोय या मैदानामध्ये अशा प्रकारे या चेंडूवर 2 धावाने स्कोर गार्ड हलतोय 2 धावाने संघ पुढे सरकताना दिसतोय संघाची धाव संख्या पोहोचतोय 2 बाद 8च्या घरात त्यानंतर साईनाथ सालंके हे जबरदस्त असे सपोर्टर आहेत आणि मुलाला सांगणं आहे त्यांना सुदेशला की घाबरू नकोस तुझ्या पाठीशी तुझे पिता आहेत बघायचं आहे इकडे डीप फाईनच्या दिशेनं दणदणीत चौकार या चौकारानं संघाची धावसंख्या 4 न मुसुंडी घेतोय 4 न वाढतोय जातोय 1 डझन भराच्या घरात 2 बाद 12 सामन्याच्या षटकाच्या सुरुवातीला वाटलं होतं की निश्चितच हे षटक निर्धाव जातोय की काय परंतु वहाल संघानं आपलं धीर सोडलं नाही
आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 2-12 गडी जरी 2 बाद झालेले असले दिनेश पाटील साहेब तरी धाव संख्या ही चांगली उभारलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर आपल्या समोर येतोय नवीन नौका आणि ताज्या दमाचा मयूर कुंभार. हॅलो. तलवार एक धारे होती, शिवा 2 धारे होता, एकटा शिवा लाखात भारे होता. मुघलांनाही शिवाचा धक्का होता, कारण शिवा माझा मुघलांचा बाप होता. अशा या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा घेऊन चालतो थेट मैदानामध्ये सामना रंगतो अति महत्वाचा. सुपर 4 मध्ये जाण्याचा सामना वोडाफोन वहाल वर्सेस भूमिका स्पोर्ट्स चिरले. दोन्ही संघ तितकेच मजबूत आणि बलाढ्य संघ एकमेकांसमोर झुंजणार. कोण जिंकणार कोण हारणार हे काल आणि वेळेत ठरवणार. तर प्रथम फलंदाजी करण्याचा मान मिळाला आहे तो वोडाफोन वहाल यांना. आणि पहिल्या षटकाच्या नंतर धावसंख्या गेले ती म्हणजे 12. तर दुसरा गोलंदाज चिरले संघाकडून चैतन्य मडवी, ज्याने आजच्या रात्रीमध्ये जबरदस्त खेळ दाखवून आपल्या संघाला इथपर्यंत पोहोचवले, तोच तो गोलंदाज चैतन्य मडवी. तर फलंदाजीसाठी ऑन स्ट्राईक मिस्टर सुदेश सालुंके. एक जबरदस्त तडाखेबंद फलंदाज. आता मात्र जबरदस्त चेंडू हुकवतोय चुकवतोय बुद्धू बोब्या बनवतोय. बघायचा एक चांगला चेंडू सुदेश याला काही समजून देत नाही. बघायचा चिरले संघाकडून एक अप्रतिम गोलंदाजी करून आपल्या संघाला इथपर्यंत पोहोचवण्याचा मान घेतलाय तो चैतन्य मडवी. आता मात्र दुसरा कोण चेंडू टाकत एक धावसंख्या आता धावून काढलेला आणि एक धावसंख्येने धावसंख्येत वाढ होते. ती गेले 13च्या घरात. तर एक षटक आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. तर आता स्ट्राईकवर आलाय बिपिन पावशे, जो वहाल संघाकडून आता ताकद मानली जाईल. कारण ऋषी नाईक आणि प्रदीप मुंबईकर आऊट झाल्यानंतर हे दोन खेळाडू आपल्या संघाला सावरण्याचे काम करतील. तर गोलंदाज परत एकदा चिरले संघाकडून चैतन्य मडवी. आता मात्र परत एकदा चेंडू हुकवते चुकवते बुद्धू बोंग्या बनवताय. एक सुंदर गोलंदाजी चिरले संघाकडून पाहायला मिळते. ज्या प्रकारची गोलंदाजीची प्रेक्षकांना इच्छा होती तशाच प्रकारची गोलंदाजी करताना चिरले संघ आपली ताकद दाखवताना आता पुढचा चेंडू चौथा चेंडू घेऊन एक जबरदस्त परत एकदा चेंडू हुकवतोय चुकवतोय. कुठल्याही प्रकारचा मान उंच करून देत नाही फलंदाजाला. फलंदाज वारंवार चुका करतोय, चेंडू पाहत नाही. 4 चेंडू मध्ये फक्त एकच धाव दिले तर चैतन्य मध्ये एक जबरदस्त गोलंदाज चिरले संघाकडून. तर 5वा चेंडू घेऊन आता मात्र जबरदस्त चेंडूला कलेक्शन झालेला. त्यामध्ये चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण खाली मात्र काही करू शकत नाही. एक धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि हरणाच्या चपल्याने 2 धावसंख्येने वाढ घेतली. ती जाऊन पोहोचले 15च्या घरामध्ये. एक चांगली गोलंदाजी करताना जबरदस्त गोलंदाज चैतन्य मडवी एक विषारी हमला आग ओकतोय विष ओकतोय. कुठल्याही प्रकारच्या फलंदाजाला हलवून देत नाही. बघायचं आता मात्र शेवटचा चेंडू घेऊन चैतन्य मडवी. त्या मात्र जबरदस्त हवाई हल्ला केलाय. चेंडू ढगातून आसमानी शक्का 6 धावांसाठी आणि 6 धावसंख्येने धावसंख्येत वाढ झाली. ती जाऊन पोहोचले 21. 2 षटकानंतर वोडाफोन वहाल एक चांगल्या सुस्थितीमध्ये पोहोचून 21 धावसंख्या झालेल्या आहेत. बघा चिरले संघ आता कोणती आखणी करणार. 2 षटक पूर्ण झालेले आहेत आणि 2 षटकानंतर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 21. तेरे आशिक है सदियों पुराने, हमको तेरे आशिक है सदियों पुराने. आणि मयूर कुंभार सालुंके साहेबांकडनं लागोपाठ 2 चौकार मारणाऱ्याला 1000 रुपयाचं इनाम आलेलं आहे. खेळाडूने याची नोंद घ्यायची आहे. मिस्टर सालुंके साहेब यांच्याकडनं बॅक टू बॅक 2 चौकारास 1000 रुपयाचं पारितोषिक. मयूर. हॅलो.
वहाल संघाकडून सालुंके साहेबांनी एटीएम खुला केलेला आहे. पासवर्ड आहे षटकार चौकार मारण्याचा. बघूया गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी घेऊन आता मात्र सुदेश सालुंकेने एक चेंडू मध्ये भिडकावले. चेंडू एक धाव धावून पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, काय प्रयत्न, आणि आता मात्र पंचांचा बोट हवेमध्ये वंदे खतरा. वहाल संघाला एक हादरा. सुदेश सालुंके परतीचा रस्ता घेऊन तर धावसंख्या जाऊन पोहोचले 2 षटक 1 चेंडूच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 22. संपत बजाना काय बंद किया. तर आकाश घरत याचकडून शांताराम शेठ घरत आकाश घरत याच शांताराम शेठ घरत याचकडून 500 रुपये प्रत्येक षटकारास देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर नक्कीच पहिल्यांदा माईक आता हातात घेतला तो म्हणजेच मयूर कुंभारनं, आणि जिथून माईक हातात घेतला तसा ट्रॅक पकडला तो म्हणजेच या वहाल संघानं, आणि त्यासाठी मयूर कुंभारसाठी बीटी मामा यांच्याकडून तब्बल 500 रुपये. धन्यवाद बीटी मामा. आता मात्र बघायचं आहे एक फसवा चेंडू, एक धाव धावून पूर्ण केलेले आहे आणि एक धावेच्या धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचले. बाईकचा इशारा अंपायर कडून तर 23 धावसंख्या झालेली आहे. 2 षटक आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. सालुंके साहेब आणि बीटी मुंबईकर वहाल संघाला सांगत आहेत, वारंवार सांगत आहेत की तुम्ही कुठल्याही प्रकारे घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहेत आणि तशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. तो स्ट्राईक मिस्टर बिपिन पावशे. आता मात्र चेंडू हुकवलाय. गोलंदाज एक विषारी हमला करतोय, तिकट मारा करतोय. फलंदाजाला कुठल्याही प्रकारची मान उंच करून देत नाही. गोलंदाज एक चांगली गोलंदाजी करताना एक चांगली रणनीती वापरताना चिरले संघ जर वहाल संघाला ही मॅच जिंकायची असेल तर नक्कीच मोठा धावांचा वर्षाव करावा लागेल, मोठा संघर्ष करावा लागेल, मोठा टार्गेट ठेवावा लागेल. कारण चिरला संघ तितकाच मजबूत संघ आणि बलाढ्य संघ आजच्या दिवसामध्ये मानला जातो. बघायचं आहे गोलंदाज धावतोय. चेंडू बिपिन पावशे जबरदस्त चेंडू, चेंडू हवेमध्ये आणि आता मात्र 6 धावांसाठी जबरदस्त षटकार. चांगली धावसंख्येमध्ये आकार, धावसंख्येमध्ये वाढ होत आहे. ती जाऊन पोहोचले 29 धावसंख्या. 2 षटक 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29. अशाच प्रकारचे हवाई हल्ले करायला लागतील, अशाच प्रकारची धाव वाढ करण्याला बघा जातो. जबरदस्त चेंडू आहे, एक धावाचा प्रयत्न चालू आहे आणि तितका होता मात्र गच्चा क्षेत्ररक्षण फेकी चांगले होत नाही आणि एके धावेचं 2 धावांमध्ये रूपांतर केलंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ते 31 घरामध्ये. एक चांगली गोलंदाजी करतायत मात्र गोलंदाज स्वतःच्याच पायावर स्वतः डगर मारून घेत आहे. फलंदाज त्याला फायदा उठवत धावसंख्या 2 ने वाढ घेऊन धावसंख्या जाऊन पोहोचले ती 31 घरामध्ये. शेवटचा चेंडू असेल या षटकामध्ये चिरले संघाकडून तर फलंदाज बिपिन पावशे आता मध्ये जबरदस्त कव्हरच्या डोक्यावर मारला फटका. 1 बॉल्स 2 बॉल्स आणि चेंडू सीमा पार. धावसंख्या जाऊन पोहोचले 3 षटकांनंतर 35 धावसंख्या. शेवटचा षटक असेल हाणामारीचा षटक, मोठे फटके मारावे लागतील. आकाश घरत याला शांताराम शेठ घरत यांच्याकडून प्रत्येक षटकारास 500 रुपये आहे आणि ते 500 रुपयाचा पटकावचा मान आकाश घरत करेल का तर गोलंदाजीसाठी शेवटचा गोलंदाज सुजित पाडेल. तर शेवटचा षटक आहे, फलंदाजांना चांगली फलंदाजी करायला लागेल. आपल्या
धावसंख्या जाऊन पोहोचले ते 41च्या घरामध्ये आणि आकाश घरात याला शांताराम सेठ घरात यांच्याकडून पहिले 500 रुपयाचा पारितोषिक मिळाला आहे. अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल, गोलंदाजाला तशाच प्रकारचा मार द्यावा लागेल तरच आपला संघ पुढे जाईल. तर दुसरा चेंडू खेळण्यासाठी आकाश घरात स्ट्राईकला बघायचंय गोलंदाज कुठली रणनीती वापरेल, कुठला चेंडू टाकेल. मात्र त्याच प्रकारचा फलंदाज आकाश घरात ऑन स्ट्राईक जबरदस्त चेंडू भिडकावलाय. चेंडू फटका गच्चा क्षेत्ररक्षण चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. अश्विनी येन येन परत एकदा एटीएम वारंवार खुला करत आहेत सालंग साहेब. षटकारास 500 रुपये. बघत एक षटकार एक चौकाराच्या मदतीने धावसंख्येत वाढ झाली. ती धावसंख्या जाऊन पोहोचल्या 45च्या घरामध्ये. तिसरा चेंडू चिरले संघाकडून. आता मात्र जबरदस्त चेंडू समजला नाही फलंदाजाला. एका धावसंख्या धावून गेला. अंपायरचा इशारा, एक बाईचा इशारा. एक बाईच्या एका धावने धावसंख्येत वाढ झाली ती म्हणजे 46 धावसंख्या. एक चांगली धावसंख्या मजबूत आणि सुस्थितीमध्ये वहाल संघ आता मात्र दिसतोय. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि अशाच प्रकारची एका दुसरा मोठा फटका लागायला लागेल. बघायचं आहे गोलंदाजी चांगली गोलंदाजी करतायत, त्याचप्रमाणे चांगली फलंदाजी करत आहेत फलंदाज आकाश घरात आणि मिस्टर विपिन पावशा ऑन स्ट्राईक. फुल डॉट चेंडू कुठल्या प्रकारचा फायदा उठवता येत नाही. एक धाव धावून पूर्ण केले. सुंदर क्षेत्ररक्षण. एका धावसंख्येवर समाधान मानावं लागेल आणि एक धावसंख्येने धावसंख्येत वाढ झाली ती म्हणजे 47 धावसंख्या. शेवटच्या सुरलेले 2 चेंडू शिल्लक आणि ते 2 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज चिरले संघाकडून सुजित पाडेल. काय होईल या 2 चेंडू मध्ये, 2 चेंडूचे काय रहस्य होईल बघायचं. आता 5वा चेंडू खेळण्यासाठी जबरदस्त चेंडू झुकवते सुंदर. मात्र पंच तितकेच दक्ष. चेंडू अवांतर सांगितलाय आणि एक धावेमध्ये वाढ झाले. एक धावेने धावसंख्या अजून एक थोडस कासवच्या पद्धतीने पुढे सरकलाय. 48 धावसंख्या. शेवटचे 2 चेंडू वहाल संघ कसा खेळणार. आकाश घरात फुल टॉस चेंडू पटकवण्याचं काम केलंय. एक धाव धावून पूर्ण केलंय. सुंदर क्षेत्ररक्षण फेकी होईपर्यंत 2 धावून पूर्ण केल्यात आणि या 2 धावसंख्येमध्ये चांगली वाढ केली आणि आता मात्र 50 धावापर्यंत पोहोचण्याचं काम केलं वहाल संघाने. एक चांगली फलंदाजी दाखवले. अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागणार होती कारण हा सामना एक अति महत्वाचा सामना आहे. यांच्यामधून जिंकेल तो सुपर 4 मध्ये क्वालिफाय करणार आहे. बघा शेवटचा उरला सुरला एकुलता एक चेंडू घेऊन चिरले संघाकडून सुजित पाडेल. आता चेंडू हुकवलाय. बघायचा अंपायर तितके दक्ष. अवांतर चेंडू मध्ये वाढ, अवांतर धावसंख्येमध्ये वाढ आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 51. काय घडेल या शेवटच्या चेंडू मध्ये, काय होईल या चेंडू मध्ये बघायचं. आकाश घरात षटकारास 500. बीडी मुंबईकर साहेब आणि सालंकर साहेब तुमच्या पाठीशी आहेत. कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका, फक्त हल्ले करा, भिवू नकोस, आम्ही तुमच्या पाठीशी आहेत अशा प्रकारचे आव्हान सतत देत आहेत. बघायचं काय करत आहे आकाश. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी तर शेवटचा चेंडू घेऊन चिरले संघाकडून सुजित पाडेल. काय होणार, काय घडणार, दबाव टाकण्याचं काम केलं चिरले संघाकडून. मात्र आकाश तशा प्रकारचा दबाव घेईल का आणि मला तर वाढत नाही आणि आज चेंडू सीमा पार 6 धावांसाठी. माझ भारतीय जनता पक्षाला
करीन तुझी दुलदानी. ऐका बुवा ती राधा काय म्हणते, जरी येशील छेडायला, जरी येशील छेडायला, माझा मदरी ओढायला, जरी येशील छेडायला, माझा मदरी ओढायला, जरी येशील छेडायला, माझा मदरी ओढायला, जाईन गाराण सांगायला, जाईन गाराण सांगायला, अरे काना तुझ्यायला, जाईन गाराण. तर वाहल संघाच्या वाहल संघ फलंदाजी करत असताना बक्षिसांची खैरात, लयलूट, आतिषबाजी, पाऊस धो पडत होता. तोच पाऊस त्यांच्या फिल्डिंग मध्ये गोलंदाजीवर पडत आहे. दिनेश पाटील सर, जर लागोपाठ 2 विकेट घेतले वाहल संघाच्या कोणत्याही गोलंदाजानं, तर साईनाथ सालुंके आणि बीटी मुंबईकर मामा यांच्याकडनं 1000 रुपयाचे पारितोषिक आहे. मयूर कुंभार. हॅलो. आजच्या रजनीतील शेवटचा सामना आणि शेवटची मॅच असणार. तर पहिली फलंदाजी करून वाल संघाने 57 धावा कुठल्या आहेत आणि 58 धावांचा टार्गेट. ज्याप्रमाणे सुरुवात झाली होती वाहल संघाची, 2 मोहरेपणाला लागले. महत्वाचे त्यातला खास म्हणजे ऋषी नाईक. त्यानंतर असं वाटलं होतं की वाहल संघ ज्या 40 गाठेल, परंतु ज्या प्रकारे तो हातात माईक घेतला, ज्या उत्साहानं, ज्या जोमानं, ज्या स्फूर्तीनं तो बोलत होता, त्याच स्फूर्तीनं, त्याच जोमानं, तीच दहशत आणि तोच दबदबा वाहल संघाने फलंदाजीमध्ये गाजवला असं मला वाटतं. मयूर कुंभार. नक्कीच, कारण त्यांचे पाठीरागे तसेच भक्कम होते. सालुंके साहेब आणि बीटी मुंबईकर ते आम्हाला वारंवार सांगत होते की त्यांना सांगा भिवू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहेत. आणि तशाच प्रकारे त्यांनी सुद्धा फलंदाजी करून दाखवले की आमच्यामध्ये काय ताकद आहे. आणि वाहल संघाने जबरदस्त धावा कुठल्यात, 57 धावा करून 58 धावांचं टार्गेट. एक मोठा टार्गेट, एक मोठा सामना पाहायला मिळणार प्रेक्षकांना. बघत आहे गोलंदाजीसाठी वाहल संघाकडून पहिल्या षटक घेऊन कल्पेश आणि फलंदाजी पहिल्याच चेंडूवर पहिलाच बले. दिवस पूर्ण सरला आता याची फुल नाईट आहे, आज याला मी सोडणार नाही, आता खरी याची अनु माझी टप फाईट. बीटी मुंबईकर यांच्या अंगातला रक्त आता मात्र सलसलत आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये लावले आहेत गोलंदाजांना. बघा त्या गोलंदाजी तितकीच चांगली कामगिरी करत आहेत, चांगले पाठीरागे पण तितकेच आहेत. इतके चांगले पाठीराखे आहेत, त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर इतकंच सांगेन की जिंदगी मिली थी किसी के काम आने के लिए, जिंदगी मिली थी किसी के काम आने के लिए, पर वक्त बीत रहा इन कागज की टुकड़े कमाने के लिए. अरे क्या करोगे इतना पैसा कमा कर, अरे क्या करोगे इतना पैसा कमा कर, ना कब्र ना नंतर बोलीन. सांगायचं झालं तर एवढंच सांगेन, जिंदगी मिली थी किसी के काम आने के लिए, पर वक्त बीत रहा इन कागज के टुकड़े कमाने के लिए. अरे क्या करोगे इतने पैसा कमा कर, ना कब्र में जेब है ना. जाऊ दे, माफी असावी प्रेक्षकांना, मी नक्कीच सांगेन नंतरला. बघूया आता माझा पुढचा चेंडू घेऊन कल्पेश. आता मात्र चेंडू 1 धाव संख्येने धाव पूर्ण केलेले आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न अपील आहे, मात्र तितका दम नाही. अंपायर चाणक्य आहे तिथे मध्ये. मी प्रेक्षकांना फसवलं कारण एप्रिल फुल होत. मी बघत होतो प्रेक्षकांचं माझ्याकडे किती लक्ष आहे. बघायचं आहे आता गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत वाल संघाकडून. जबरदस्त गोलंदाजी वाल संघाकडून. विकेट 550 रुपये लावले. तिसरा चेंडू घेऊन आता मात्र कल्पेश 57 दांडी गोल मधली एसटी उडवले.
मास्तर. यानंतर एक आयोजकांसाठी तुफान बरसात झालेली आहे बक्षिसांच्या आयोजकांसाठी. जर हाल संघ जिंकला तर बीटी मामा मुंबईकर यांच्याकडनं आयोजकांसाठी तुफान पार्टीची व्यवस्था केलेली आहे. बीटी मामा मुंबईकर यांचं टाळ्या वाजवून सगळ्यांनी स्वागत करायचं आहे. जबरदस्त पार्टी देण्यात येणार आहे. चल मयूर. आणि बीपी मुंबईकर यांच्या एटीएम मधले 1000 रुपये कमी झालेले आहेत. 2 दांडी गोल केल्या 2 वेळेला कल्पेश याने चांगली गोलंदाजी शिर्डोन येथे रत्नदीप डाब्यावर देण्यात येणार आहे. शिर्डोन येथे रत्नदीप डाब्यावर मयूर कुंभार. चौथा चेंडू घेऊन वहाल संघाकडून एक घातक गोलंदाज विषारी हमला करते. आगोगते विषोगते बघा त्या चौथा चेंडू. आता मात्र चेंडू हवेमध्ये ढकललाय. 1 बाउन्स फिल्डरला दचक मध्ये चेंडू घे सीमा पार 4 धावांसाठी. सामना लवकरात लवकर चालू करा, नाहीतर दोन्ही संघांना पेनल्टी असणार. कारण अति महत्वाचा सामना आहे आणि अशा प्रकारची पेनल्टी घेऊ नका. चांगला खेळ दाखवा आणि संघ विजय करा. तर चांगला संघ दोन्ही खेळतोय. चिरला संघ तितकाच मजबूतीने खेळतोय आणि वहाल संघ तितकाच. मात्र गोलंदाज थोडा फलंदाजांवर प्रेशर आणतोय. थोडासा मनाच्या दर्पणाखाली खेळताना आता मात्र चेंडू परत एकदा भिडकवला. आसमानी झुलतानी षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे मास्तर. तर गोलंदाजाला मार खावण्याची सुरुवात केलेली आहे. चिरले संघाच्या फलंदाजाने आता मात्र मनामध्ये निर्णय घेतलाय की या गोलंदाजाचा आता मात्र धुवा काढायचा आणि तशा प्रकारची फलंदाजी करताना आता मात्र दुसरा एक षटकार. जबरदस्त फलंदाजी डीजे मास्तर. हॅलो, कोणी मैदानामध्ये जाऊ नये. एक जबरदस्त फलंदाजी करताना आता मात्र वहालच्या पाठीराख्यांना आणि वहाल संघाच्या खेळाडूंना विचार करण्यास भाग पाडलाय. कारण तशाच प्रकारची फलंदाजी करतायत. आता शेवटच्या 18 चेंडू आणि 41 धावांची गरज. चिरले संघाच्या फलंदाजाने आता डोक्यावर टफन बांधून फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केलाय. कुठल्याही प्रकारची मनामध्ये भीती नाही. आउट आउट मात्र टिपला तर यांना मात्र चकवण्याचं काम करायचं. वहाल संघाला दडपणाखाली वहाल संघ आता मात्र खूप मोठा दडपण वहाल संघ घेतोय. विचार करण्यास भाग पाडले वहाल संघाला की काय होणार आहे सामन्याचं. कारण पहिल्या 3 चेंडू इतके सुरेख टाकले होते त्या चिरले संघाला पूर्णपणे बॅकफुटवर आणण्याचं काम केलं होतं. मात्र 3 फूटच्या चेंडूमध्ये अशा प्रकारचा हमला केलाय का वहाल संघाला विचार करण्यास भाग पाडलाय. तर दुसरा गोलंदाज वहाल संघाकडून आदिर भगात. आता मात्र जबरदस्त चेंडू हुकवता चुकवता बुद्धू भोंग्या बनवताय. एक चांगला फलंदाज आहे समोर नंदन ठाकूर. मागच्या सामन्याचा हिरो, मागच्या सामन्याचा बादशाह होता तोच नंदन ठाकूर. त्यालाच आता माझा चेंडू हुकवतोय. बघा दुसरा चेंडू टाकताना आदिर भगात. आता मात्र आसमानी सुलतानी हवाई हल्ला 6 धावांसाठी डीजे मास्तर. आयोजकांनी लक्ष द्यायचं. धूर येतोय त्याच्यामुळे फलंदाज, क्षेत्ररक्षण, गोलंदाज सर्वांना त्रास होतोय. लवकरात लवकर बंद करण्याचा आयोजक जो निर्णय घेतील तो तुम्हाला शांतपणे सहन करावा लागेल. कारण ही साधी
एक चांगली मॅच आहेत. आयोजन तितकाच चांगलंच आहेत. 16 चेंडू आणि 35 धावांची गरज. वाल संघाला विचार करण्यास भाग पाडले की काय करावं, कारण समोर आहे नंदन ठाकूर चिरल्या संघाचा एक मजबूत बांधलेला तळकबंद फलंदाज. आता मात्र परत एकदा चेंडू हुकवते चुकवते बुद्धू भोंग्या बनवते. कुठल्या प्रकारचा आता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. चेंडू निर्धाव जातोय आणि धावसंख्या जाऊन पोचले ती 23 धावसंख्या. एक षटक 3 चेंडूच्या तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. 15 चेंडू आणि 35 धावांची गरज. काय होणार, काय बिघडणार. गोलंदाज अधीर भगत. आता मात्र जबरदस्त चेंडू, फुलटॉसवर चेंडू पंचाने उचलून धरलाय आणि आता मात्र फलंदाज बाद नंदन ठाकूर परतीचा रस्ता घेऊन. भगतच्या धावसंख्या जाऊन पोचले ते म्हणजे 23 धावसंख्या. तर उरलेले 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावा. तर एक चांगली फलंदाजी करायला लागेल मॅच जिंकायची असेल तर. आणि वहाल संघाला मॅच जिंकायची असेल तर अशाच प्रकारे एकावर एक हादरे देत चिरले संघाला बांधून ठेवायला लागेल. पायामध्ये बेडे घालायला लागतील चिरले संघाचे, तेव्हा चिरला संघ सुद्धा थांबून राहणार आहे. मात्र चिरला संघ तितकाच मजबूत आहे, तितकाच ताकदीचा चिरला संघ. काय उत्तर देईल वाल संघाला. वाल संघाचा गोलंदाज अधीर भगत तितकाच चांगली गोलंदाजी करतोय. बघा जबरदस्त गोलंदाजी घेऊन वाल संघाकडून पुन्हा एकदा अधीर भगत. तर फलंदाजीसाठी आता मात्र चेंडू हवेमध्ये फील्ड क्षेत्ररक्षण आहेत आणि विकेट. बघायचं आहे फलंदाजाने सिद्धेश मडवी याच्या खांद्यावर दुरा सोपवलाय. त्याच्यावर विश्वास टाकून त्याला मैदानामध्ये आतमध्ये सोडलाय. बघायचं काय करेल हा फलंदाज. चांगली गोलंदाजी करतो अधीर भगत. हॅट्रिकच्या वरावर जाऊन बसला अधीर भगत. काय हॅट्रिक घेईल का. बघा चेंडू आता मात्र चेंडू हुकवला. सुंदर चांगला आणि ओव्हरची समाप्ती. तर या षटकाचं विश्लेषण करायचं झालं तर 6 धावा आणि 2 बली, 2 विकेट, 2 हादरे दिलेले आहेत त्या अधीर भगतने. आणि पुन्हा एकदा बॅकफुटवर पाठवण्याचं काम केलंय ते चिरले संघाला. वाल संघ चांगली गोलंदाजी करतोय, चांगला खेळ दाखवतोय आणि अशाच प्रकारची खेळाची अपेक्षा आहे त्यांच्या सपोर्टरला. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. चिरला संघाला आता मात्र विचार करून खेळायला लागेल. मोठे फटके मारावे लागतील तरच सामना जिंकता येईल. काय चिरला संघ मोठे फटके मारण्यात यश येईल का. वाल संघ ज्या प्रकारे पायामध्ये बेड्या घातल्यात जखरून ठेवले चिरला संघाच्या फलंदाजांना, काय होईल, काय बिघडणार बघायचं आहे. तो गोलंदाज कोणाच्या खांद्यावर धुरा सोपवणार. कर्णधार विचार करण्यास भाग पडले. मात्र लवकरात लवकर मॅच केला. टाइम भरपूर झालेला आहे. तर गोलंदाजी धुरा आकाश घरत याच्यावर सोपवलेले आहे. कर्णधाराने विश्वास दाखवला आकाश घरत गोलंदाजी करताना. दुसऱ्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच करे आपली कमाई आहे आणि तोच विश्वास निभावणे ही आपली जबाबदारी आहे. ही जबाबदारी आकाश घरत पार पाडेल का आणि आपल्या संघाला विजय करून देईल का. त्यापूर्वी 12 चेंडू आणि 35 धावांची गरज. काय होणार या सामन्याचा निकाल. बघा दोन्ही संघ हार म्हणायला तयार नाही. दोन्ही संघ तितकाच दम दाखवतोय, तितकाच जोश लावतोय. काय करेल आकाश घरत. तिसरा षटक घेऊन आला आकाश घरत. चांगली रणनीती क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करतायत कारण सामना हा एक मजबूत सामना आहे.
जर वाल संघाला जिंकायचा असेल तर एक सुंदर चाणक्य प्रकारची गोलंदाजी करावी लागेल व जास्त टाइम घालवू नका. आकाश गरज बघायचा 12 चेंडू आणि 35 धावांची गरज. आता मात्र सुंदर चेंडू फलंदाजाला हुकवले चुकवले बुद्धू भोंग्या बनवल्या कुठल्याही प्रकारची फलंदाजाला आणि चेंडू आणि फळीचा संपर्क होऊन देत नाही. तर गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना एका हमला केला विषारी हमला आग ओकताना दिसतोय तो आकाश घरात. बघायचा आता मात्र चेंडू आपटलेला चेंडू फलंदाज समजला ना ऋषी नाईक चेंडू कडे आता मात्र अजून एक हादरा. धन्यवाद डीजे मास्टर. तर मैदानामध्ये तिसऱ्या अंपायरची मागणी केलेली आहे चिरले संघाकडून. गोलंदाजावर आक्षेप घेतलाय तर गोलंदाजाला आपली चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे आणि तिसऱ्या पंचांची कामगिरी करण्यासाठी प्रतीश पाटील नीलकंठेश्वर क्रिकेट संघाचा एक चांगला खेळाडू प्रतीश पाटील तिसऱ्या पंचांसाठी. बघायचं आकाश घरात धावतोय तावाचा जबरदस्त चेंडू हुकवलाय कुठल्याही प्रकारचा मान उंच करून देत नाही. चिरल्या संघाच्या खेळाडूंना पायामध्ये बेड्या घातलेल्या आहेत. बघायचं आकाश घरात चांगली गोलंदाजी करतोय. 9 चेंडू आणि 35 धावांची गरज. तावाचा चेंडू परत एकदा हुकवता चुकवता बुद्धू बोंगा बनवतो वारंवार असून मासू पुत्राची सासू. बघायचं गोलंदाज एवढी चांगली गोलंदाजी करतोय तर फलंदाजावर कुठल्याही प्रकारची दया दाखवत नाही. चांगली गोलंदाजी करताना आकाश घरात 8 चेंडू आणि 35 धावांची गरज. बघा एक चांगली गोलंदाजी परत एकदा चेंडू हुकवतोय चुकवतोय बुद्धी भोंग्या बनवतोय आणि अशाच प्रकारची फलंदाजी केली तर आपण मात्र या शृंखलेमधून बाहेर होऊ शकतो. तर 4 चेंडू मध्ये 1 विकेट घेऊन एकही धाव दिले नाही. 5 बॉल दिले ना. शेवटचा चेंडू आहे बघायचा शेवटचा चेंडू निर्धाव षटक टाकेल का. मात्र जबरदस्त चेंडू आणि आता मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू चाटत पुसट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तो पूर्वी 2 धावसंख्या धावून पूर्ण केलाय आणि 2 धावसंख्येने धावसंख्या धावून पोहोचले ती 25 आणि आता मात्र 6 चेंडू आणि 33 धावांची गरज. बघायचा सामना चालू करायचा आहे. 6 चेंडू आणि 33 धावांची गरज असणार आहे. गुलाब उगवतो कोमल काट्यांवर गवत झुलतो वाऱ्याच्या झोतावर पक्षी उडतो पंखांच्या जोरावर आणि माणूस जगतो त्या आशेच्या किरणावर. बघायचा 6 चेंडू आणि 33 धावसंख्या. आशेचा किरण आता मात्र फलंदाजाला दाखवेल का. चिरला संघाकडून खेळताना हा फलंदाज चांगली फलंदाजी करेल का. कारण आता मात्र चुकीला माफी नाही. चुका केल्याच चिरला संघाने भरपूर. आता चुका सुधरेल का. गोलंदाज सुरेश साळुंखे चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू चांगला गुडलन्स पद्धतीचा चेंडू फलंदाजाने 1 धाव धावून पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न ऋषी नाईक मात्र ही चान्स सोडणार नाहीत आणि फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी करत आहे सुरेश साळुंखे. दुसरा चेंडू टाकताना आता माझा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण त्याच्या खाली आणि आता माझा चेंडू जमिनीला दान. मात्र तितका काही फरक पडणार नाही कारण जे त्यांनी कमावले आहे अगोदरच कमावलेलं आहे वाल संघाने. बघा चांगली गोलंदाजी करत आहेत. आता मात्र 4 चेंडू आणि 31 धावांची गरज.
आशेचा किरण सुद्धा काय करणार नाही, कारण ही मॅच जिंकायची असेल तर एक चमत्कारी फटके मारायला लागतील, एक चमत्कारच घडवू शकतोय, ही मॅच आपल्या जिंकू शकतोय. मात्र चेंडू परत एकदा चेंडू हुकवतोय, चुकवतोय, बुद्धू भोंग्या बनवतोय आणि आपल्या घराचा रस्ता तिरले संघाला दाखवलाय. वाल संघाने एक चांगला खेळ दाखवलेला आहे. वाल संघाने बघायचा तितकाच चांगली गोलंदाजी सुदेश साळुंखे, सुंदर चेंडू उचली घेऊन चेंडू फाईन लेगच्या दिशेकडे गेला, चेंडू एकच धाव मानेल. आता फारसा फरक पडणार नाही वाल संघाला, म्हणजे सर्व षटकार कणे मारू दे, कारण वाल संघाने आपली चांगली आणि मजबूत स्थिती दाखवली आहे. किल्ले संघाला आता माघार घ्यावा लागेल, परतीचा रस्ता दाखवलाय, घरचा रस्ता दाखवला, या शृंखलेमधून बाद करण्याचा प्रयत्न केलाय वाल संघाने. तर गोलंदाज वाल संघाकडून मिस्टर सुदेश साळुंखे, एक जबरदस्त गोलंदाजी, परत एकदा चेंडू हुकवलाय. आता मात्र फलंदाजाला चेंडू सुद्धा टिपता येत नाहीत, अशा प्रकारची गोलंदाजी केली आहे. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. वाल संघाने आजच्या रात्रीमध्ये जबरदस्त खेळ दाखवत सुपर 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी एक जबरदस्त प्रयत्न आणि सुंदर फटका. मात्र या फटक्याला आता मात्र दम नाही, चेंडू गेला सीमा पार आणि वाल संघ ही मॅच जिंकलाय. Thank you.